तुकोबायांची तळमळ आहे. जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळ, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. काय तळमळ आहे महाराज. प्रत्येक जीवाला पाणी लागतं नाही असं. जीव जिते जीवनास, प्रत्येक जीवाला जीवन म्हणून पाणी गरजेचं आहे. सगळे पाण्यासोबतच राहतात किंवा पाणी पिऊनच जगतात, पण माशाचं तसं नाही सज्जनाव. जीव जिते जीवनासंगे मत्स्या मरण त्यागी. त्याचा वियोग झाल्यानंतर जसा तो मासा मरण पावतो, तसं तुकोबराय म्हणतात तेव्हा तू जर आता भेटला नाही तर मी सुद्धा कदाचित या ठिकाणी समर्पण करेल. जीवनातली ती तळमळ या ठिकाणी तुकोबरायांची भगवत भेटीसाठी जशी आहे तशी संत भेटीसाठी सुद्धा आहे. आयुष्यामध्ये तीच तळमळ या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने त्या फलश्रुतीकडे घेऊन जाते. आजही अभंगामध्ये तुकोबराय अशीच एक तळमळ व्यक्त करतायत. कशाची तळमळ आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात प्रतीक्षा आहे तुकोबरायांना. माझी ये जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धनी फेडावया माझ्या जातीची मला भेटावेत. तुकोबरायांना या ठिकाणी आपली भावना व्यक्त करत असताना केलेलं हे शब्दांकर. कोणाला वाटत नाही जातीची भेटावेत महाराज? कोणालाही निर्जीवांना पण जर त्याच्या जातीचं भेटलं तर कडकडून मिठी मारावी वाटत. पाण्याचे 2 थेंब जर शेजारी असतील, विशिष्ट जर अंतरावर आले तर ते एकमेकाला भेटताना अतिशय कडकडून भेटतात, एक जीवाने राहतात. एका जातीची जर दगड असतील मंदिराचे तर अभेद्य राहतं ते मंदिर. केदारनाथासारखा प्रलय जरी झाला तरी ते मंदिर टळमळीत होत नाही, कारण तो दगड एका जातीचा आहे. दगडासारखा एक निर्जीव वस्तू सुद्धा जर या ठिकाणी एका जातीची असेल तर अभेद्य होत, एक जीवाने राहत. सुत असताना सुत जे सुताना राहावं असं वाटत असेल तर एकाच जातीचं लागतं. वेगवेगळ्या जातीचं सुत सुद्धा सुताने राहत, ते उलगडून जात. आयुष्यामध्ये या ठिकाणी निर्जीवांमध्ये असणारा हा एक जीवपणा आहे. सजीवात किती एक जीवपणा जातीमध्ये. मोठे कान करून ऐका, मी सांगणार आहे. तुम्ही उगीच आपले जे चाललेले विचार आहेत त्यात नका अडकू. ती जात नाही इथं सांगितलेली. बरं थोडा दम धरा, नाही तर काहीला लगेच वाटलं महाराज जातीवर येत काय की. विठ्ठल तुकोबरायांचं शब्दांकन आहे महाराज. आकाशा एवढ्या माणसात अनुरणिया ठोकडा तुका आकाशा एवढा. त्यांच्या प्रत्येक शब्दाचं मूल आकाशा एवढा आहे. त्यांनी वापरलेला शब्द आहे. माझी जातीची, एकाच जातीचे जर असतील तर या ठिकाणी एक जीवानं राहतात, आणि विजातीय जर असतील तर हाडवैर आहे महाराज. त्याच्यात हाडवैर आहे. निसर्गामध्ये सुद्धा विजातीय मध्ये हाडवैर सांगितलं. तुम्ही माशाचं हाड आणि बगळ्याचं हाड जर एकमेकाच्या समोर धरलं तर आजही त्या माशाच्या हाडाचं पाणी होत.
म्हणजे हाड सुद्धा ती वैर विसरत नाही. हाडवैर तिथून सुद्धा हाडवैर कशाचं हाडवैर आहे? कारण बगळ्याच्या हाडाचं आणि जर माशाच्या हाडाचं जर एकत्रित आपण ठेवलं तर त्या माशाच्या हाडाचं पाणी होतं महाराज. ती वैरत्व तिथं सुद्धा संपत नाही. पखवाजाची कातडी बकऱ्याची कातडी आहे, पण जर लांडग्याच्या कातडीचा जर आपण कातडीची टमकी जर त्याच्या समोर वाजवली ती फुटतंय महाराज. आज इतकं हाडवैर आहे. म्हणजे प्रयोग नका करू नाही टमकी घेऊन विजातीयमध्ये या ठिकाणी एवढं हाडवैर आहे आणि सजातीयमध्ये या ठिकाणी एवढं प्रेम आहे. तो हिरा असतो ना, हिरा तो जर अडकून बसला ना त्या आयरणीमध्ये कशानच वर येत नाही महाराज. त्याच्या जातीची जर हिरकणी त्याला दाखवली तर ते पगळत वर येत आहे बघा. म्हणजे त्याला त्याच्या जातीची हिरकणी दिसल्याबरोबर ते सगळा घट्टपणा सोडून देत आणि त्या आयरणीतून वर येत आहे. असे बरेच हिरे आहेत त्यांना आयरण म्हणजे हिरकणी दाखवावं लागते. हिरकणी पाहिल्याबरोबर ते त्यात विसरून जात सगळं महाराज. पण ती जातीची असली पाहिजे एक जीव होण्यासाठी. हे तत्व या ठिकाणी तुकोबराय सांगतायत. मग तुमच्या आमच्यासारखी माणसं म्हटली तुकोबराय तुम्हाला जर एवढ्या जातीविषयी प्रेम आहे, जातीचीच भेटावी असं वाटतं तर मग तुमच्या जवळ सगळे तुमच्याच जातीची माणसं आहेत. तुकोबराय स्मित हास्य करतात म्हणतात आहे ते खरंय, पण खरं सांगू म्हणे काय या गबाळ्याचे काय करता. आम्हालाच कळ ना आता तुम्हाला नेमका कोणत्या जातीची पाहिजे. हे जाऊ द्या पण तुमचीच जात आम्हाला कळेना म्हटले. आता तुकोबराय म्हटले खरे सांगू तुम्हाला जर माझी जात आणि मला माझ्या जातीचे हवे असतील हे जर ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणात जावं लागतं. ऐसियाचे म्हणे अर्थ माझे तुकोबराय सांगतात या ठिकाणी माझी जी अर्थता आहे, माझी जी तळमळ आहे ती माझ्या जातीची भेटण्यासाठी आहे. आणि ती जर कोण असतील तर आवडे ज्या हरी अंतरापासून, त्यांना अंतकरणापासून हरी आवडतो ती माझ्या जातीची आहे. अंतकरणापासून देव आवडला पाहिजे. आता आपल्याला सगळं आवडतं फक्त देवच आवडत नाही. जर देव आवडला असता तर आपण सगळं जीवन त्याच्यासाठी जे आवडतं तिथंच खर्ची करतो. आपल्याला जीवनामध्ये या ठिकाणी देव कधी आवडतच नाही महाराज. उगा आपण काहीतरी करायचं म्हणून करत असतो.
थोरा मोठ्यांनी केलेलं पाहिल्यानंतर चला तुम करते फिर हम करते असं काहीतरी चालतं. पण वास्तविक पाहता या ठिकाणी संत जीवनाकडे जर पाहिलं तर त्यांना एवढा देव आवडला की त्यांना जीवापेक्षाही जास्त देवावर प्रेम होतं. आपलं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या जीवावर असतं. माणसं म्हणतात की माझं तुझ्यावर फार प्रेम आहे आणि मी तुझ्यासाठी जीव देईन. कोविड आल्यावर कळलं की कोणीच कोणाचं नाही म्हणून. टेम्पोत जनावर भरून दिली तशी माणसं भरून दिली, लांबून टाटा केला कळाल्यावर. आणि ते म्हणायचे महाराज तुझ्यासाठी जीव देईन. काय काय कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, अंतकाल के सुध रखना यही पावे लगा. कहत कबीरा सुन भाई साधो, राम नाम सबसे मीठा. इधर उधर काय को देखे सब है बाजार झुटा. खोटा बाजार आहे म्हटलंय सगळं नाही का. आपल्याला सगळे फसवणारेच असतात पण आपल्याला कळत नाही. जाऊ द्या. पण जीवन जगत असताना संतांच्या जीवनामध्ये इतका देव आवडला महाराज की बहु आवडसे जीवापासून या. विठो कानडिया, विठो कानडिया म्हटलं कसा आवडतो तर जीवापेक्षाही जास्त आवडतो. बहु आवडसे जीवापासून या. प्रेम भावाची भावा काय पुढे जीवाची या जीवा, तुझ वाचून केशवा आणू. तुझ्याशिवाय आम्हाला आणू सुद्धा आवडत नाही म्हटले. तुका म्हणे मग अवघ्याचा कंटाळा आणि तुची एक आवडसे. तुकोबरा सांगतात मला सगळ्यांचा बाकी कंटाळा आहे, फक्त तूच आवडतो देवा. आता आपल्याला फक्त देवच आवडत नाही. आणि आवडला तरी काय सतत थोडाच आवडतो आपल्याला. सप्ताहपुरता आवडतो, जत्रा क्षेत्राला कधी कधी आवडतो. संतांचं तसं नाही महाराज. आवडी निरंतर, आवडी निरंतर. सतत प्रत्येक क्षणी या ठिकाणी देव आवडतो. आवडे निरंतर हेच ध्यान कोणतं तुळशी हार गळा खासे पितांबर. आवडे निरंतर हेच ध्यान. माऊली सुद्धा सांगतात रामकृष्ण आवडी सर्व काळ. हरिपाठामध्ये म्हणतात ज्ञानदेवा गोडे हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी सर्व काळ. सर्व काळ सतत देवच आवडला महाराजांना, बाकीचं काहीच आवडलं. मग ती माणसं म्हटली तो कोबरा जीवापेक्षाही जास्त देव आवडणारी माणसं एका कुटुंबात सुद्धा सगळी नसतात. आणि असली तरी कुठं तरी एखाद्या कुटुंबात एखादा हरिभक्त एवढा प्रेम करणारा असतो, तो मला भेटणं जरा मुश्किल. कारण सगळीकडे नसतात महाराज ही माणसं. जीवापेक्षा जास्त देवावर प्रेम करणारी माणसं शोधून सापडत नाही. दोन सख्य भाऊ सुद्धा एका जातीचे नसतात, वेगळ्या जातीचे असतात. आता बिभीषण आणि रावण सख्य भाऊ ना, पण एका जातीचे ते. बिभीषण एका जातीचा आणि रावण एका जाती. रावणाला देव आवडला नाही आणि बिभीषणाला जीवापेक्षाही जास्त देव आवडायचा. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये जातात, भगवंताचं नामस्मरण ऐकू आलं, दारात तुळशी वृंदावन पाहिलं. हनुमंतराय म्हणतात असल्या राक्षसाच्या नगरीमध्ये हरिभक्तीपरायण कसे. उत्सुकतेने जाऊन या ठिकाणी दर्शन घेतलं आणि विचारलं आपण कोण. म्हटले मी रावणाचा भाऊ आहे. अहो म्हटले मग रावणाच्या नगरीमध्ये तुम्ही हरिभक्तीपरायण कसं काय.
त्यांचा स्वभाव वेगळा, माझं जीवन वेगळं. माझं जीवन हरिप्रिय, हरी आवडणार आहे आणि त्यांचं हरीशी दुश्मनी करणार आहे. म्हणजे राहता कसं म्हटले, 32 दातांच्या मध्ये जशी जीव राहते तसा जीव मुठी धरून राहते. हनुमंतरायाला रागच आला. ते म्हटले एवढे श्रीमंत लंका, एवढी समृद्धी आणि हरिभक्तीपर्यंत माणसाला जर झोपडीत राहावं लागत असेल आणि जीव मोठे धरून राहावं लागत असेल तर याचा काय जाळ करायचा का म्हटले लंकेत. ते जाळून या सांगितलं होतं का हनुमंतरायाला? प्रभू म्हटले होते का गेले तर सीता शोधकरांना जर सापडले तर लंका जाळून सांगितलं नव्हतं? का जाळली हनुमंतरायाने लंका? त्याचं कारणच हे आहे की जिथं भक्तीविरहित माणसं असतात ते जीवन आणि ते नगर हरिभक्ताला कधी आवडत नाही आणि देवालाही आवडत नाही. तुकोबराय म्हणतात आगी लागू तया जेनी हरी नाही मुख. आग लागू द्या म्हटले. म्हणून हनुमंतराय या ठिकाणी न सांगता सुद्धा लंका जाळून आले. फक्त लंकाच नाही, त्याची दाढी सुद्धा जाळली महाराज. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. एकतर सांगितलेलं नव्हतं तरी काम केलं. बरं केलं तर केलं, ते काही चांगलं काम आहे का जाळण्याचं? कोणाचं काय असं पण घर जाळणं काही चांगलं? दाढी जाळणं, घर जाळणं. बरं इतकं का असलं काम करून सुद्धा तुकोबरायासारख्या महात्म्याने म्हणावं की अतिशय चांगलं काम केलं हनुमंतरायाने. जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबराय जाळण्यासारख्याला देतील का या ठिकाणी धन्यता? तुकोबरायांनी का धन्यता दिली हनुमंतरायाला? त्याचं कारण असं आहे की तुकोबरायांना सुद्धा हे मान्य आहे की जिथं भक्ती नसेल, जिथं भजन नसेल, कितीही मोठं जीवन असलं तरी काडी लावायचंच लायकीच आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. तुमच्यासारखी माणसं म्हटले तुकोबराय जाळण्यासारखं काय चांगलं काम केलं का? आणि असलं काम करून तुम्ही त्याला धन्यता देता. तुकोबराय म्हटले देणारच. म्हटले का? तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. काय ते जाळण्याच्याच लायकीचं असतं म्हटलं. आयुष्यामध्ये जगत असताना खऱ्या अर्थाने भगवत प्रिय असणारं जीवन किंवा भगवंत आवडणारं जीवन हे संतांना सुद्धा प्रिय आहे. पण फार दुर्मिळ आहे. 2 भाऊ आहेत परंतु 2 जातीचे. मायलेकर आहेत भरत आणि कैकेयी, पण 2 जातीचे. भरताला देव आवडतो, कैकेयीने मात्र वनवासाला नाही का? कैकेयीने या ठिकाणी जवळच आलं, त्याच्या मात्र भावार्थ वगैरे ते सगळं राहू द्या. पण दृश्य दिसताना तर असंच आहे की कैकेयीने भगवंताला वनवासाला पाठवलं आणि भरताने मात्र या ठिकाणी प्रभू वनात आहेत म्हणून राज्य मिळून सुद्धा वनवास स्वीकारला. देवा तुम्ही जर या ठिकाणी हे राज्य स्वीकारणार नसाल तर मी सुद्धा त्या गादीवर बसणार नाही. प्रभू म्हटले तुझं अधिकार आहे. म्हटले कसा? म्हटले आईनं वर मागितलं. म्हटले अगोदर कोणता वर मागितला? म्हटले भरताला राज्य आणि दुसरा प्रभूला वनवास. पहिला वर पूर्ण करण्याच्या अर्थात कसं काय? म्हटले दुसरा तुम्ही घेतला. पहिला वर आहे ना भरताला राज्य, पण भरताने स्वीकारलंच नाही तर तुम्ही दुसरा कसं काय पूर्ण करता? प्रभूला वनवास. काय प्रेम 2 भावाचं. अयोध्येसारखं राज्य आहे महाराज. तो काही मिरजगावचा प्लॉट वगैरे नव्हता रोड टच. अयोध्येचं राज्य म्हणजे नांगरताना जर सोन्याचा हंडा निघाला तर नांगरणारा म्हणायचा मालकाला मालक तुमचा आहे आणि मालक म्हणायचा तुला सापडलाय तुलाच राहू दे. कुठलं सांगते मी? रामराज्य. आताच नाही जात. आता तर डोके फोडून मोकळे होतील. सांगायचं नाही दोघं मार खाऊन हे असं झालं. कसले दोन्ही नसणार झाले राम राज्य काय नाही का? धरणी घरी पीक गायी ओळल्या म्हशी. इथं सगळ्यात
भरभरून असणार ते राज्य आणि त्याची राजधानी अयोध्या. दशरथ राजा जर या ठिकाणी स्वर्गात गेले तर इंद्र या ठिकाणी त्यांना पाहिल्यावर उठून उभं राहत होता तटकन. आणि जोपर्यंत दशरथ राजा तिथे आहे तोपर्यंत आपल्या आसनावर बसत नव्हता. त्याला सुद्धा माहित होतं आपलं आसन यांच्याच कृपेने. त्यांनी ठरवलं असतं तर ते इंद्राचं आसन सुद्धा त्यांनी घेण्याची हिंमत. एवढं समृद्ध राज्य आहे, एवढं समृद्ध राज्य दोन भाऊ या ठिकाणी देण्यासाठी भांडतायत, घेण्यासाठी नाही. ही आपली संस्कृती आहे. मग आता रामायण ऐकून आल्याच्या नंतर भावाभावाच्या समजा वाटण्या चालू असतील तर कशा झाल्या पाहिजे? रामायणाहून आल्यावर लहान्या भावाने म्हटलं पाहिजे मोठ्या भावाला, दादा अरे तू सगळ्यांची शिक्षण केली, लग्न केली, एक एक कर तुला जास्त घे बरं. लहान्याने म्हणा. रामायण ऐकून आले भरत आणि प्रभूचा संवाद आपल्यावर परिणामच होत नाही महाराज. काही सांगा आणि किती सांग, त्या बाबतीत आपण फार फार पुढे गेलेली माणसं. लहान्या भावानं म्हणावं, दादा तुला एक एकर जास्त राहू दे. मोठ्यानं काय म्हटलं पाहिजे, अरे तुला लहान तुला अजून काही यातलं फारसं प्रपंचातलं मिळवावं कसं कमावायचं सरत नॉलेज कमी आहे. मग असं कर, तू लहान असला ना असल्या कारणानं तुला एक एकर जास्त राहू दे. लहाना मोठ्या भावाला म्हणतोय की तुला एक एकर जास्त राहू दे, मोठ्या लहान्याला म्हणतोय तुला एक एकर जास्त राहू दे. असं भांडण मिरज गावात लागलं, भेट कर्जतला गेलं का अजून नाही. किती सप्ताह केल्यावर जाईल, कोणते महाराज आणल्यावर जाईल ते तरी सांगावं. ब्रह्मचारी आणल्यावर जाईल का? महामंडलेश्वर, महंत, कीर्तन केसरी आणायचे कोण सांगा ना. 60,000 वाले 70 काय नाही मला सगळे उघडून केलं आपण आहे तशीच आहे. विठाल विठाल काय करायचं परमार्थ, परमार्थातलं वर्म कळालं पाहिजे, परमार्थातलं अंगीकारता आलं पाहिजे. जगातले बदल या ठिकाणी जरी सतत होत असले तरी बदलात न अडकता स्वतःच बदल करणं हा परमार्थ आहे. ऐका ऐका सांगत होतो आपल्याला की खऱ्या अर्थाने आंतरिक क्रांती झालेलं हे भगवत भक्तांचं जीवन आहे. भरतानं नाही राज्य स्वीकारलं महाराज आणि त्या पादुका आणून त्या सिंहासनावर ठेवल्या, पण ते राज्य वनात राहून केलं. माझे प्रभू वन किती प्रेम आहे भरताचं. अहो प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप बापले काय, पण हिरण्यकश्यपूला नाव घेतलेलं सुद्धा आवडत नव्हतं. नाव ने तो काय प्रमाण हे प्रिय हिरण्यकश्यपूचे नाव न घेऊ देवाचे, देवाचं नाव घ्यायचं नाही असं त्याचं प्रीत होतं हिरण्यकश्यप. आणि हिरण्यकश्यपूच्याच पोटे जन्माला आलेला प्रल्हाद आहे. आता प्रल्हादाने एवढं देवावर प्रेम करावं महाराज की जीवावर आलं तरी सुद्धा भजन सोडलं नाही. अनेक प्रयोग केले. उकळत्या कढईत टाकलं, कड्यावरून ढकललं, काही सामान्य गोष्ट आहे का महाराज. होलिका सुद्धा होळीत घेऊन बसली, पण होलिकात जळाली, प्रल्हादजी आबादित राहिले नाही का. भगवत प्रिय असणार ते प्रल्हादाचं जीवन आहे, पण सतत ते नामस्मरण सोडलं नाही महाराज. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजे नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण
भजन करा. पण भगवत प्रिय झालेलं ते जीवन, एवढा देव आवडायचा प्रल्हादाला महाराज. बाकीचं सगळं शिकविण्याचा प्रयत्न केला पण ते काही शिकलं नाही दुसरं. आणि मग ते जीवन या ठिकाणी आबाधित राहिलं. देवराच्या दया मारिला कोण, आईस्क्रीम खाल्ली दुपारी. दिंड्या आले ते लेकर जमले, बाबा आम्हाला आईस्क्रीम. त्यांना दिली, मी खाल्ली. मला आईस्क्रीम वरती गेलं, थोडा आवाज खराब असतो. देव ज्याला राखतो मारत त्याला कोण मारू शकतो. मागे पुढे उभा रागे सांभाळे आलिया आला तरी माराया. अक्षरशः या ठिकाणी एकाच कुटुंबाचे आपण दाखले पाहिजे की या ठिकाणी दोन भाऊ दोन जातीचे. विभीषण या ठिकाणी तुकोबरायांच्या जातीचा आणि रावण मात्र कोण म्हटलं आपल्या जातीचा. आपल्या जातीचा काय संबंध. विभीषण हा तुकोबरायांच्या जातीचा, रावण मात्र त्यांच्या जातीतला नाही. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप, प्रल्हाद हा तुकोबरायांच्या जातीचा आहे पण हिरण्यकश्यप मात्र त्या जातीत मोडत नाही. भरत हा तुकोबरायांच्या जातीचा आहे पण काही मात्र त्यात मोडत नाही. तुकोबराय जर एकाच कुटुंबामध्ये या ठिकाणी दुर्मिळ ठिकाणी असताना सुद्धा सगळे नाही देव आवडणारे, आणि मग तुम्ही तर त्यांची वाट पाहताय आणि मग एवढी अवघड भेट नाही झाली तर तुकोबराय म्हणतात तसं नका म्हणू. तसं अजिबात म्हणू नका म्हटले, माझा जीव फार कासावीस होतो. तयाला गे जेव होतो कासावीस.
हे म्हणण्यासाठी होतो हे. सार्थक केलं होते कंबर बांधल्याचं. विठ्ठल दया लागे जीव होतो का सांगतात. असं म्हणू नका हो. त्या भेटीसाठी या ठिकाणी माझा जीव कासावीस होतो. माझी तळमळ आहे. ती भेट झाल्याशिवाय माझी तळमळ थांबणार नाही, संपणार नाही. मला खात्री एक दिवस का होईना ते माझ्या जातीची मला भेटतील. कारण संतांनी एकदा का तो लाभ घेतला की या ठिकाणी ते भगवंताला द्यावंच लागतं. आपल्याला माहितीये तुकोबरायांच्या भेटीसाठी निळोबरायांनी 42 दिवस अन्वेषण उपोषण केलं महाराज. सामान्य गोष्ट नाही आहे. तुकोबरायांच्या भेटीसाठी या ठिकाणी निळोबराय सोडून देतात खाणं सुद्धा. अतिशय प्रेमाने तुकोबरायांचा धावा करतायत. तुकाराम 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 तुकाराम. सारखा तुकोबरायांचा जय घोषाने धावा चालू आहे. भगवंताला असं वाटलं की आता निळोबरायांचं काही खरं नाही. तुकोबराय तर या ठिकाणी सदैव वैकुंठाला गेलेले आणि निळोबरायांनी तर धावा मांडलेला आहे. हे जरा या ठिकाणी सृष्टी नियमाला सोडून होईल जर परत तुकोबराय गेले तर. आणि म्हणून स्वतः भगवंत या ठिकाणी निळोबरायांच्या भेटीसाठी येतात. आता निळोबरायांच्या समोर आल्यानंतर या ठिकाणी भगवंत म्हणतात, निळोबराय तुम्ही ज्या तुकोबरायांचा धावा करताय ना त्या तुकोबरायांना घेऊन जाणारा हा प्रत्यक्षात पांडुरंग परमात्मा तुमच्या भेटीसाठी आलाय. निळोबरायांनी काय म्हणावं माहितीये? निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. ओळखत नाही म्हटले मी तुला देवा. तू कयाचा धावा करीत असो. सामान्य विधान आहे का महाराज? आपल्या स्वप्नात येणारा परमात्मा समोर उभा राहिलाय आणि मी या जगाचा नियंता असणारा पंढरीश परमात्मा या जगाचा नायक असणारा तुमच्या भेटीसाठी आलोय निळोबराय. निळोबरायांनी म्हणावं, देवा तुला मी ओळखत नाही. मी तुकोबरायांच्या भेटीचा धावा करतोय. मला तुकोबरायांची भेट घ्यायची आहे. त्यांचं दर्शन मला हवंय. ओळखत नाहीत निळोबराय तुम्ही मला. भगवंताने मग चतुर्भुज रूप दाखवलं ओळख पटविण्यासाठी. अहो मीच आहे तो. मीच तो परमात्मा आहे. सगळ्या रूपामध्ये येऊन दाखवलं. निळोबराय म्हणतात, ठीक आहे आशीलाही तू देव म्हटले, पण मी तर ऐकलं होतं तू प्रार्थना केल्याशिवाय येत नाही म्हणून. तुझ लागी येथे निळोबराय म्हणतात, तो लाविले कोणी प्रार्थीला वाचवणी आला असे का? मी असं ऐकलं होतं की परमात्मा प्रार्थना केल्याशिवाय येत नाही आणि मी काय तुझी थोडीच प्रार्थना केली तेव्हा आलास. काय धाडसाचं बोल नाही महाराज. एक तर ओळखत नाही म्हटले, ओळख पटवून दिली तर पुन्हा म्हणतात तुला का प्रार्थनाच केली काय आलास. त्याच्यापेक्षा काय नाव म्हण करा. परमात्म्याला ते जीवन आवडलं महाराज की माझ्या भगवत भेटीसाठी एवढंच धाडसानं बोलावं निळोबरायांनी. परमात्म्याला सुद्धा ते जीवन फार आवडलं. तुकोबरायांना परत पाठवलं महाराज भेटीसाठी. पण तितका लाभ घ्यावा लागतो आणि तितका टाव फोडावा लागतो. तितका विश्वास पाहिजे. आता आपलं काय महाराज, आपल्यावर आपल्या घरचेच विश्वास ठेवत नाही तर देव कधी ठेवायचं. असं आपलं काही सांगण्यासारखं पण नाही. संत जीवन आहे महाराज. दया लागे जीव होतो का सावेस पाहतील वास नयन. हे तोपर्यंत माझे डोळे वाट पाहतील की जोपर्यंत ते माझ्या जातीची भगवत भक्त मंडळी मला भेटत नाही तोपर्यंत मी वाट पाहिल. आणि म्हटले जर भेटलेच तो काय होईल? अभंगाच्या 4थ्या सोपाळा होईल ते दोना.
सुफळ हा जन्म होईल तिथून देता लिंगण वैष्णवासी माझा जन्म सफल होईल सुफल होईल नाहीतरी जन्म निष्फळ असू नये उगीच जन्माला हेलन पाणी वाहता मेला असलं जीवन काय काम आयुष्य या ठिकाणी फलश्रुतीला प्राप्त व्हावं फल या कोणतंही झाड फळाला आलं तरच आपण त्याची पूजा करतो जपतो ज्या झाडाला फळ येत नाही ते झाड जसं निकामी आहे किंवा काहीच कामाचं नसतं तसं माणसाचं जीवन जर निष्फळ असेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे सुफल व्हावं असं जर वाटत असेल तर तुकोबाई म्हणतात की तेव्हाच सुफल होईल देता आलिंगण वैष्णवासी काही आलिंगण निष्फळ असतात काही दुष्फळ असतात आणि काही सुफळ असतात आता निष्फळ आलिंगण कोणती वरडा आल्याच्या नंतर बघा नवरदेवाकडचं वरडा आल्याच्या नंतर नवरीकडचे काही 10-5 माणसं पाण्याचा हंडा कुंकवाचा ते करंडा पानाचा ते टप्पा एक पाण्याचा हंडा घेऊन सगळे सामोरे जातात इकडून 10-5 तिकडून 10-5 आणि मग या पत्रिका वगैरे हातामध्ये असते वाटतं असं काहीतरी आणि मग ते एकमेकाला अशी भेटतात की जणू काही यांची फार दिवसाची ओळख फार नातं जुनं असं वाटतं पण अतिशय आनंदाने भेटल्यानंतर त्यातलं एक जण बाजूला आला म्हटलं होतं फारच आनंदाने भेटला तुमचा तो ओळखीचा कोणी सोयरा कोणी होता का म्हटलं कसलं काय महाराज तो तिकडून आलता मी इकडून गेलो भेटलो काय संबंध हे निष्फळ आलिंगण आहे त्यात काही नाही महाराज अर्थ नसतो काही आलिंगण दुष्फळ असतात आता अफजल खानाचा आणि छत्रपती शिवरायांची झालेली भेट आई जगदंबेच्या कृपेने राजे सुखरूप या ठिकाणी राहिले नाही तर मग तसं काही फार सगळे घाबरली होती दुष्ट असलेला तो अफजल खान पण या ठिकाणी अशा काही गोष्टी घडतात आता धृतराष्ट्र सुद्धा भीमदादाला भेटायचं म्हणायचं भीमदादाला काय भेटायचं तर त्याला सांगितलं होतं की सगळे पोरं तुझी भीमानीच मारली म्हणून आता हे आंधळ जरी होतं तरी सगळं संपलं होतं तरी त्याचा पिळ गेलेला नव्हता मला सगळं संपलं सोम जळाला तरी पिळ शिल्लकच होता त्याला मनात असं वाटायचं जर तरी नाही बाकीचं काही करता आलं तर निदान एकटा भीम मारला तरी सगळ्याला मारण्याचा आपला बदला घेता येईल आता यांचं जाणणं खात होतं पुन्हा तर जेवता जेवता हे भीमदादा बी यायचं कशी पोरं मारले ते त्याला सांगायचं ते टेन्शन बी येतो म्हणतात त्यांना ते जरा पहिलवानगडी कुठे काय बोलावं काय समजा हे नव्हतं मग ते सांगितलं एक तक्रार केली म्हटलं ते भीम धृतराष्ट्र वाळून गेल्याच्या नंतर म्हटलं काय बरं तब्येत पारच टाकली म्हटलं काय करावं आता यांचं जाणणं खावं लागतं पण खाताना सुद्धा तो भीम घेऊन आला की सगळं सांगतो पोरं कशी मारली दुर्योधनला असं मारलं दुःशासनाला तसं मारलं मग भगवंत भीमाला म्हटले अरे भीमा असं कुठे असतं का झालं गेलं आता काही युद्धानंतर दुश्मनी ठेवायची नसते आणि तू गेला की खुशाल जेवताना सांगतो का त्या गोष्टी कसं मारलं ते जेवताना सांगू नये अशा बाबी काढू नये जेवताना मग भीमदादाने जेवताना सोडून दिलं एरवी जाऊन सांगायला सुरू केलं निवांत असल्या आता काय गेला त्याला झालं सुडाने पेटलं ते पुन्हा शेवटी एक दिवस धर्मराजाला विनंती केली की मला भीमाला भेटायचंय धर्मराजा म्हटलं चांगली गोष्ट आहे भेटणं म्हणजे काय चुकीचं थोडंच काय पुण्य होतं मला त्या पांडवाचं भगवंताने सतत त्या पांडवाची काळजी करावी काय त्या पांडवांचं सगळंच आवडायचं देवाला त्यांचं कीर्तनच आवडलं असं नाही तन सुद्धा आवडलं आता आपलं कीर्तन आवडतं की नाही हा प्रश्नच आहे
आता वेळ नाही माझ्याकडे, पण जाऊ द्या, सांगितलं असतं आपल्याला तर कसं आवडलं ते. खऱ्या अर्थाने त्याने ते सोडून द्यावं द्वारकेत राहणं. द्वारका म्हणजे काही सामान्य नव्हती महाराज, अतिशय समृद्ध नगरी, पण तिथं राहत नव्हते भगवंत. पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी, सगळ्या उणीवा दूर कराव्यात. पहा ते श्री नारायणी तया पांडवाचे उणी, की जे तिना पुराणे विश्ववंदनी यांना प्राप्त करून दिले. एवढं प्रेम. शेवटी भगवंताला कळालं की हे म्हातारा भीमदादाला नक्की भेटणार आहे, काहीतरी करणार आहे. शेवटी भीमदादाला धर्मराजा सांगत होते, अरे तात्या भेटायचं म्हणतात, तात भेटायचं म्हणतात. धर्मराजा भीमदादा म्हटले त्यात काय वगैरे जातो लगेच. तेवढं भगवंताला म्हटले मला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय जाऊ नको म्हटलं. म्हटलं कसं काय जेवायला तर घेऊन नाही म्हटलं, आतापर्यंत गेला ते बरं झालं, इथून पुढे मात्र मला विचारल्याशिवाय मला घेतल्याशिवाय. भीमदादा म्हटलं देवा असंच कराय, आता काय राहिलं म्हटलं त्या म्हाताऱ्याचं, वाळून तरी झालंय, आपले तुकडे खाते काय त्याची भीती. ते म्हटले बघायचं तुला ते कसलंय. म्हटलं चल आता आपण तो प्रयोगच करू, भेटायचं म्हणतोय. शेवटी भगवंताने भीमाला घेतलं, धर्मराजाला घेतलं, पण जाताना सोबतच एक लोखंडी पोलादी पुतळा घेतला भीमासारखा तयार करून. आता भगवंतच ते त्यांना काय. जवळ गेल्याच्या नंतर धृतराष्ट्राला धर्मराजा म्हणतात भीम आलाय तुला भेटायचं म्हणत होते ना. हो हो म्हटले, बरं झालं, मोठा आनंद झाला. उठून उभं राहिलं ते म्हातारं चटचट. उठून उभं राहिल्याच्या नंतर भीमदादा पुढे होणार तर भगवंताने मागे वळलं. म्हटले थांब ना दादा, तुझा गडबडच करतो, तू नको जाऊ म्हटले. म्हटले मग जर भीमदादा सारखाच बनवून आणलेला तो पुतळा त्या म्हाताऱ्याच्या मिठीत दिल्याबरोबर पोलादी पुतळा महाराज, पण त्या धृतराष्ट्राने मिठी मारल्याबरोबर त्याचं चूर्णच केलं महाराज, पीठ केलं त्या पुतळ्याचं. आणि मग भीम खालीच बसला. खाली बसल्यावर देव म्हटले काय झालं. म्हटले बरं झालं तेव्हा तो आज होता. म्हटले मग आज मला पोत्यातच भरून न्यावं लागलं, आज आपलं काही खरं नव्हतं. म्हणजे आलिंगन ठरलं, पण ते काही चांगलं सुफल नव्हतं महाराज, ते दुष्फळ होतं. अशा अनेक घटना आहेत. पण संतांचं जे आलिंगन आहे वैष्णवाचं, आलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. याच डोळा मुक्ती अनुभवता येते मला जर आपल्याला वैष्णवाची भेट झाली तर. आलिंगन याचा अर्थ वैचारिक त्याचं असणारं जे समर्पण आहे किंवा संलग्नता आहे. जेव्हा आपल्याला वैष्णवाची भेट होते आणि आपलं आणि त्यांचं जीवन एकरूप होतं, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला तो आनंद घेता येतो. तुकोबराय सांगतात तोच खरा सोहळा.
रामेश्वर माऊली रामेश्वर माऊली रामेश्वर माऊली तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवर जीवनातला तो खरा आनंदाचा क्षण असतो. आज या ठिकाणी तुकोबऱ्यांचं वैकुंठ गमन आणि जीवनातली सार्थकता आयुष्यामध्ये भगवत भेटीची आणि वैष्णवांविषयी असणारा जिव्हाळा तुकोबऱ्यांना आज भगवत स्वरूप करून गेला. नवे नवे या ठिकाणी पाहिजे तेव्हा जन्म घेण्याचं स्वातंत्र्य देऊन गेला. तुकोबरा या ठिकाणी देव होणं पसंत करत नाही तर भक्त होणं पसंत करतात आणि भक्त जीवन हे संत संगतीतलं असावं अशी त्यांची अर्थता आहे. आपल्या जीवनात संतांची भेट असावी, संत विचार असावे, संतांविषयी तो जिव्हाळा असावा. आपण सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी हा सोहळा करता. सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी छोटासाच कार्यक्रम परंतु तरी सुद्धा बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. सर्व गुणवान मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृ मंडळी उपस्थित आहे. जे चांगलं आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, संतांचं आहे. काही चुकीचं वाटलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. जाताना चांगलं चांगलं सोबत घ्या, चांगलं जीवन जगा. इतकं चांगलं जीवन जगा तयाचा हरिक वाटे देवा, देवाला हरिक वाटावं असं जीवन असावं. हे लेकराचं जीवन खरंच तसं आहे, पण खूप सुंदर आहे. भविष्यातले नक्कीच भरत महाराज पठाडे यांच्या रूपाने पाहायला मिळते. खूप सुंदर या वयातच असणार त्यांचं ते वादनासाठी समर्पण चांगली गोष्ट आहे. हे सर्व गुणवान मंडळी, सर्वांना धन्यवाद. सर्वांनी मोठ्या प्रेमानं तुकोबरायांचं फक्त 2 मिनिटात भजन करायचं आणि आपली सेवा संपणार आहे. तुकाराम तुकाराम दीप प्रज्वलन करायचंय का? बरोबर, वाटा पडतो. पहा, आज जागरचा दिवस आहे. त्या अनुषंगाने दीप म्हणजे आपल्या विचारांचं प्रतीक आहे. दीपकलिका दाखवटी